नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची चरित्र ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 7वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात. सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा भाग 7वा. पाटलांच्या घरासमोर मी बुलेट थांबवली. मी बुलेट स्टँडला लावत असतानाच व्हरांड्यातला दिवा लागला आणि नाईट ड्रेस घातलेले पाटील बाहेर आले. बहुतेक बुलेटच्या फायरिंगचा आवाज ऐकून ते बाहेर आलेले होते. मी जवळ येताच व्हरांड्यातल्या एका बाकड्याकडे निर्देश करत ते म्हणाले, आपण इथंच बसून बोललो तर तुझी काय हरकत नाही ना? छे, माझी काय हरकत असणार आहे? मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. तुमच्या घरातलं डेकोरेशन पाहिलं नाही? अरे बायको अजून झोपली. उगा आपल्यामुळं तिची झोपमोड व्हायला नको. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ते म्हणाले. पोलीससुद्धा कोणाला तरी घाबरतात हे बघून बरं वाटलं. तू आता बोले. पुन्हा एकदा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ते बाकड्यावर बसत म्हणाले, आणि लक्षात ठेवा, तसंच काय महत्त्वाचं नसेल तर मी रात्री बेरात्री एका पोलीस अधिकाऱ्याला फोन करून त्रास दिल्याबद्दल तुला आत टाकेला. मान्य आहे. मला आता सांगा, दिनेश चंद्राने आत्महत्याच केली होती हे तुमचं मत अजूनही कायम आहे? आहे. पहिल्यांदा त्यांनी वैशाली नावाच्या त्या मुलीचा खून केला आणि मग घरी येऊन त्यांनी आत्महत्या केली. तुमचं हे मत अगदी ठाम आहे? आहे रे बाबा. मग तुम्ही ही गोष्ट प्रेसला का नाही सांगत? अरे सांगितलं ना तुला, वरनं तशी आरडर आहे म्हणून. तसं तुला पाहिजे तर तू छापू शकतो. तुला कोण अडवते का? पण सुचित्रा चंद्रा म्हणते की तिच्या पतीचा खून झाला आहे. ती काय म्हणन? आपल्या या म्हणण्याला बळकटी देणारा काही पुरावा तर दिला पाहिजे ना तिने. हे बघा, तसा काही पुरावा तिच्याकडे असेल असं मला वाटत नाही. असता तर तिने आत्तापर्यंत दिला असता. पण या आत्महत्येला खुनाचं स्वरूप देण्यात तिचा व्यक्तिगत फायदा असू शकतो, कारण त्यात तिचा स्वार्थ दडला आहे. तिचा कसला आला आहे स्वार्थ? पाटील साहेब, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, दिनेश चंद्रानं अलीकडेच आपला 25 लाखाचा विमा उतरवला होता आणि त्याचा वारस म्हणून सुचित्राचं नाव दिलं होतं. काय म्हणतो तू? पाटील एकदम ताठच झाले. अरे मला ही गोष्ट कोणी सांगितली नाही. पण ती खरी आहे. मला ही गोष्ट चंद्रासाहेबांच्या डॉक्टरांच्याकडनं समजली. मी आत्ताच त्यांना लोणावळ्याला जाऊन भेटून आलो आहे. कोण आहे तो डॉक्टर? डॉक्टर मीरचंदानी, चंद्रासाहेबांचे मित्र आहेत ते. आणि अलीकडं दिनेश चंद्रानी 25 लाखाचा विमा उतरवला होता असं ते म्हणतात. हो. आणि तुम्हाला माहिती असेल, विमा कंपनीची पहिली अट अशी असते की विमा उतरवणाऱ्या व्यक्तीनं जर 1 वर्षाच्या आत आत्महत्या केली तर विमा कंपनी ती पॉलिसी रद्दबादल ठरवते. सांगायचं तात्पर्य हे आहे की जर दिनेश चंद्रानं आत्महत्या केली असेल तर सुचित्रा 25 लाखावर पाणी सोडायला तयार होईल का? नाही होणार ना. जर ती आत्महत्या असेल तर तिला 25 लाखावर पाणी सोडायला लागेल. असं म्हणून ती आत्महत्येला खून सिद्ध करू बघती वे. शक्य आहे. पण त्याचबरोबर हेही शक्य आहे की खरोखरच खून झालेला असावा आणि त्याला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केला असावा. का बरं? नाही म्हणजे त्याच्यात कोणाचा काय फायदा आहे? का सुचित्राला विम्याची रक्कम मिळू नये अशी कोणाची तरी इच्छा आहे? तिला 25 लाखाची रक्कम मिळण्यास कदाचित कोणाची काही हरकत नसावी, पण विमा कंपनीच्या हातून एवढी मोठी रक्कम जावी ह्याला कदाचित कोणाची तरी हरकत असावी. काय फरक आहे? फार मोठा फरक आहे पाटील साहेब. पाटील साहेब, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, दिनेश चंद्रा मेंदूच्या विकारानं त्रस्त होता. त्याला ब्रेन ट्यूमर झाला होता. डॉक्टर मीरचंदानीच्या म्हणण्यानुसार तो 6 महिन्यांचा सोबती होता. पाटील एकदम दचकले. काहीशा संदिग्ध नजरेनं त्यांनी माझ्याकडे बघितलं. तू खरं सांगतोय काय? हो, अगदी खरं. विश्वास बसत नसेल तर डॉक्टर मीरचंदानीला विचारा. बरं. आता तुम्हीच विचार करा, जो माणूस 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ जगू शकणार नव्हता त्याचा एवढ्या मोठ्या रकमेचा विमा कसा काय उतरवला गेला? यावरून यात काहीतरी काळं बेर आहे असं तुम्हाला नाही का वाटत? समजा दिनेश चंद्राचा खून झाला आहे. याचा अर्थ
विमा कंपनीला 25 लाख रुपये कोणत्याही परिस्थितीत द्यावेच लागणार. आता दिनेश चंद्राला ब्रेन ट्यूमर झाला होता आणि तो 6 महिन्याच्या आत मारणार होता. ही गोष्ट जर उघड झाली तर ज्या विमा अधिकाऱ्यानं हा विमा उतरवला होता त्याला निश्चित विमा कंपनीला फसवल्याच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागणार. बरोबर आहे का? अरे पण दिनेश चंद्राला असा काही आजार होता ही गोष्ट कदाचित त्या विमा अधिकाऱ्याला माहितीच नसेल तर मग त्याला ती माहिती करून घ्यायला हवी होती ना. विमा उतरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची डॉक्टरी चेकअप करण्यासाठी विमा कंपनीनं आपले डॉक्टर अपॉइंट केलेले असतात आणि एवढ्या मोठ्या रकमेचा विमा उतरवणारीची तर अतिशय काटेकोरपणे तपासणी केली जाते. माझ्या अंदाजानुसार चंद्रासाहेबांसारख्या बड्या माणसाचा मामला समजून विमा अधिकाऱ्यानं त्यांची डॉक्टरी तपासणी न करता कुणाकडून तरी फिटनेस सर्टिफिकेट मिळवलेलं असावं. पण जेव्हा दिनेश चंद्राच्या ब्रेन ट्यूमरविषयी त्याला समजलं तेव्हा त्याचे धाबे दणाणले असतील. 25 लाखावर मिळणाऱ्या कमिशनच्या मोहापायी त्यांनी हा सगळा गडबडगुंडा केला होता आणि तोच आता त्याच्या अंगलट यायची शक्यता निर्माण झाली होती. आता त्याच्यापुढे स्वतःचा बचाव करण्याचा मार्ग एकच होता, तो म्हणजे विमा कंपनीला 25 लाख द्यायला लागू नयेत आणि त्यासाठी दिनेश चंद्राचा मृत्यू हा खून नाही तर आत्महत्या आहे असं भासवणं हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय. अरे पण त्या विमा अधिकाऱ्याच्या सोयीसाठी असं होणं थोडं शक्य आहे. काय पोलीस काय मूर्ख आहेत काय? का त्याला काय डोळे नाही? का त्याच्या डोक्यात बुस्सा भरला आहे? सगळं खरं आहे पाटील साहेब, पण पोलिसांची दिशाभूल केली जाऊ शकते का नाही? कुणाच्या तरी सोयीसाठी थोडा वेळ डोळे बंद केले जाऊ शकतात आणि मेंदूलाही विश्रांती दिली जाऊ शकते. अचानक पाटलांचा चेहरा लालबुंद झाला. माझ्याकडे बघत ते तीव्र स्वरात म्हणाले, तू माझ्यावर करप्ट असल्याचा आरोप करतो का तू? कोणा बेईमान विमावाल्याच्या सोयीसाठी मी खुनाच्या केसला आत्महत्येचं रूप द्यायचा प्रयत्न करतोय असं म्हणायचं का तुला? असं मी कधी म्हटलं पाटील साहेब? मग काय म्हणला तू? काय म्हणला काय तू? अरे तुला तेच म्हणायचं होतं. तू सरळ सरळ माझ्यावर करप्शनचा आरोप केला. पाटील साहेब, तुम्ही माझं बोलणं स्वतःवर का ओढून घेताय? पोलीस खात्यात काय केवळ तुम्ही एकटेच पोलीस अधिकारी आहात का? तुम्ही असं काही करणार नाही याची मला खात्री आहे, पण दुसरा कोणी पोलीस अधिकारी पैसे खाऊन असं काम करू शकत नाही का? सगळेच काय तुमच्यासारखे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आहेत का? अरे पण ही केस माझी आहे ना, या केसचा तपास मी करतोय ना, घटनास्थळी मीच गेलतो ना. एकटेच गेला होतात? मूर्खासारखं बोलू नको रे. माझ्याबरोबर सब इन्स्पेक्टर वाघमारे होता, आणखीन 2-3 पोलीस शिपाई होते. मग सगळेजण एकत्र घटनास्थळी पोचले होते? नाही. ज्यावेळी त्या घटनेची खबर मला मिळाली त्यावेळी मी DSP साहेबांना भेटायला निघालो होतो, म्हणून मलबार हिल भागात पेट्रोलिंग करणाऱ्या वाघमारेशी मी संपर्क साधला आणि त्याला घटनास्थळी ताबडतोब हजर होण्याचा हुकूम दिला आणि मग DSP साहेबांची भेट आटपून मी स्वतः तिथं गेलो. मग वाघमारे तुमच्यासारखा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे? काय म्हणायचं काय तुला? वाघमारेने काहीतरी गडबड केली का? हे बघा, कोणीतरी गडबड केली आहे हे नक्की. तुम्ही ती करू शकत नाही. तुमच्याशिवाय तरी गडबड करण्याची संधी आणखीन दुसऱ्या कोणाला होती? अरे पण वाघमारे काय गडबड करू शकतो तिथं जे काय घडलं ते सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट दिसत होतं ना. दिनेश चंद्राने आपल्या कानशिलाला रिव्हॉल्वर लावून गोळी झाडून घेतली होती. दिनेश चंद्राच्या डेड बॉडीचा पोस्टमार्टम रिपोर्ट काय आहे? अरे पोस्टमार्टम केलंच नाही तर रिपोर्ट कसला? म्हणजे तुम्ही तर म्हणाला होतात ना पोस्टमार्टम केलं म्हणून. नाही, मी तुला म्हणलो होतो पोस्टमार्टम रिपोर्टची काय गरजच नव्हती, कारण त्यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल शंकेला काही जागाच नव्हती. फक्त त्यांच्या मेंदूची तपासणी करून त्यांच्याच रिव्हॉल्वरमधनं झाडलेल्या गोळीने त्यांचा मृत्यू आला एवढा रिपोर्ट आम्हाला पुरेसा होता. त्यामुळं मग त्यांच्या संपूर्ण शरीराची चिरफाड करायची गरजच भासली नाही ना. आपण तरीही अशा केसेसमध्ये पोस्टमार्टम करणं ही एक नेहमीची पद्धत आहे. अरे खरं आहे बाबा ते, पण मेलेला माणूस कोणी सामान्य माणूस नव्हता ना, बडी आसामी होती ती. उगा त्याच्या देहाची चिरफाड करून ते विद्रूप बनवण्यात काय अर्थ होता? म्हणून मग आम्ही नाही. पाटील साहेब, तरीही पोस्टमार्टम व्हायला हवंच होतं. शक्य आहे जे तुम्हाला सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसत होतं त्यातच काहीतरी काळं असू शकेल. क्षणभर धरून चाला, क्षणभर दिनेश चंद्राचा खून झाला आहे, पण कोणीतरी ती आत्महत्या असल्याचं भासवू पाहत आहे.
विकी, तू आहे ना, तू जरा डोक्याचा वापर कर. दिनेश चंद्राच्या जागी स्वतःला ठेवून विचार कर. खुनी तुझ्या शेजारी येऊन उभा राहिला, त्यांनी तुझ्या कानशिलावर रिव्हॉल्वर टेकवलं आणि तरी तू मुकाट खुर्चीवर बसून राहिला. शक्य आहे काय? नाही. मग पण कदाचित खून करण्यापूर्वी दिनेश चंद्राला एखादं गुंगीचं औषध पाजण्यात आलं असेल तर तो खुन्याला कसा काय प्रतिकार करू शकतो? अशक्य आहे रे. टेबलावर एक ग्लास होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी तो चेक केला. पोलीस लॅबोरेटरीतनं आलेल्या रिपोर्टनुसार त्या ग्लासच्या तळाशी विस्कीचा जो काही थोडाफार अंश शिल्लक होता, त्यात दुसरं काहीही मिसळलेलं नव्हतं. त्याच्यात कसलंही गुंगीचं औषध किंवा तत्सम पदार्थ नव्हता. आणि या टेस्टशी संबंधित सगळी कामं तुम्ही स्वतः केली होती. म्हणजे तुम्ही तो ग्लास जप्त केला, तुम्ही तो लॅबमध्ये नेऊन दिला, असं झालं का? मी नाही रे बाबा, वाघमारेनी बोलता बोलता पाटील थबकले. मग हलक्या आवाजात एखादा गुन्हा कबूल करावा तशा स्वरात म्हणाले, ग्लास वाघमारेनीच उचलला आणि माझ्या निदर्शनाला आणला. आणि आता आणखीन एक गोष्ट मला आठवती, ही जर खुनाची केस आहे तर खुनी फक्त खिडकीतनं पळून जाऊ शकत होता. कारण गोळी झाडण्याचा आवाज ऐकू येताच दिनेश चंद्राचा नोकर ताबडतोब स्टडी रूममध्ये पोहोचला होता. जर तो खुनी दरवाज्यातनं पळाला असता तर तो नोकराला नक्की दिसला असता. पण जेव्हा मी खिडकी चेक केली तेव्हा खिडकी आतनं बंद होती. आणि ही गोष्ट अर्थात आत्महत्येच्या विधानाला आणखीन बळकटी आणत होती. पण आता वाघमारेचं जे चित्र तू माझ्यासमोर उभं केलं आहे ते बघता मलाही असं वाटायला लागलं आहे का कदाचित खिडकी सुरुवातीला उघडी असन आणि माझ्या आधी तिथं पोचलेल्या वाघमारीने ती आतनं बंद केलेली असन. मी काहीच बोललो नाही. किती खेदाची गोष्ट आहे राव. पाटील काहीशा खिन्न स्वरात म्हणाले, एक पोलीस अधिकारी आपल्याच खात्यातल्या आपल्याच हाताखाली काम करणाऱ्या माणसांवर विश्वास टाकू शकत नाही. मी काहीही न बोलता केवळ सहानुभूतीदर्शक नजरेनं त्यांच्याकडे बघितलं. ठीक आहे, हे सगळं झालं, पण एवढ्या रात्री माझ्याकडे येण्यामागं तुझा खरा हेतू काय होता सांग. क्षणभरानं स्वतःला सावरून माझ्याकडे बघत पाटलाने विचारलं, कारण जे काय तू आत्ता सांगितलं हे उद्या सकाळी सांगू शकत होता का नाही तू? हां पाटील साहेब, पण एक गोष्ट अशी आहे की मी सकाळपर्यंत थांबलो तर ती परत कधी होणार नाही. कोणची गोष्ट? दिनेश चंद्राची डेड बॉडी रिलीज केली गेली नाही? अजून नाही, पण आता सकाळी केली जाईल. अच्छा, म्हणजे ती अजून पोलिसांच्या ताब्यात आहे? हां आहे. गुड. मग माझं इथे एवढ्या रात्री येण्यामागचं तेच कारण आहे. एकदा अंत्यसंस्कार झाले मग काय समजणार? म्हणजे पाटील साहेब, दिनेश चंद्राच्या डेड बॉडीचं आत्ता लगेच पोस्टमार्टेम करणं शक्य आहे? पाटील क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले, काय आहे, साधारणपणे अशा स्टेजवर काम करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यायची आवश्यकता असते. पण आत्ता जे संशयाचं बीज तू माझ्या डोक्यात पेरलं आहे ना, ते बघता माझ्या जबाबदारीवर मला हे काम करायला पाहिजे. नंतर जे होईन ते बघता येईन. मी आत्ताच मॉर्गला फोन लावतो. असं म्हणत ते उठले. आणखीन एक पाटील साहेब, आता काय सुचित्रा चंद्राबद्दल काही माहिती मिळवली का तुम्ही? कसली माहिती? हेच ना, त्या दिवशी ती कुठे होती? बंगल्यातून बाहेर पडण्यापासून परत येईपर्यंत ती कुठे कुठे गेली होती? मी मिळवतो ती माहिती. काही समजलं तर मला सांगाल? अरे सांगतो रे बाबा. पाटील आत जाण्यासाठी वळले त्याचवेळी आतनं फोनची घंटी वाजल्याचा आवाज आला. पाटील एकदम चमकले. नकळत त्यांनी आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. मी माझ्या रिस्टवॉचमध्ये बघितलं, 2:30 वाजले होते. तू थांब जरा, मी आलो लगेच, पाटील म्हणाले आणि आत गेले. मी एक सिगरेट पेटवली आणि एवढ्या रात्री पाटलांना कोणाचा फोन आला असावा याचा विचार करायला लागलो. 10-1 मिनिटांनी पाटील बाहेर आले तेव्हा त्यांच्या अंगावर युनिफॉर्म होता. आज रात्री बी माझ्या नशिबात झोप नाही असं दिसते. काय झालं काय? फोन कोणाचा होता? तुझी बुलेट काढ रे बाबा स्टँडवरनं. कुठं जायचे? माहीमला जायचे, तुझ्या कॉलनीत. मी चकित होत त्यांच्याकडे बघितलं. अरे तुझ्या घरासमोर एक अपघात घडला आहे, 1 जण कार खाली चिरडला गेला आहे. ओ माय गॉड. मी बुलेटला किक मारताच पाटील मागे बसले. मी पोस्टमार्टेमचा हुकूम दिला बरं का.
बुलेट रस्त्याला लागताच पाटलांनी सांगितलं. मी म्हणालो गुड. माझ्या डोक्यात माझ्या घरासमोर घडलेल्या अपघाताचे विचार घोळत होते. नकळत माझ्या डोळ्यासमोर रणजितचा चेहरा झळकला. पाटील साहेब, त्या कारखाली कोण सापडले? काय माहिती नाही, माझी माणसं पोचली तिथं. आता त्यो कोण आहे हे तिथं गेल्यावर समजेल आपल्याला. एवढी रात्र झालो असूनही सगळी कॉलनी तिथे गोळा झालेली होती. मी राहत असलेल्या इमारतीसमोर पोलिसांची एक जीप उभी होती. त्या जीपजवळ सब इन्स्पेक्टर वाघमारे उभा होता. दिनेश चंद्राच्या केसपासनं तो पाटलांच्याच हाताखाली काम करत होता. मी पोलीस जीपच्या मागे बुलेट उभी केली. बुलेट स्टँडला लावून मी आणि पाटील पुढे झालो. पाटलांना बघताच वाघमारेंनी पुढे होऊन त्यांना सॅल्यूट मारला. मग काहीशा साशंक नजरेने त्यांनी माझ्याकडे बघितलं. रस्त्यावरच एक चादरीखाली झाकलेलं प्रेत पडलं होतं. माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा रणजितचा चेहरा तरळला. काय रिपोर्ट आहे? पाटलांनी अधिकारदर्शक आवाजात वाघमारेला विचारलं. हिट अँड रनची केस आहे साहेब, वाघमारे म्हणाला. या इमारतीचा वॉचमन, त्याने मी राहत असलेल्या इमारतीकडे बोट दाखवलं. तो वॉचमन या घटनेचा आय विटनेस आहे साहेब. त्याच्या सांगण्यानुसार मृत इसम ह्याच इमारतीकडे येत होता. त्याच वेळेला अचानक एक पांढऱ्या रंगाची ॲम्बेसिडर तुफानी वेगात ह्या रस्त्यावर आली आणि काय समजायच्या आत मृत इसमाला धडक देऊन त्याच वेगात निघून गेली. त्या वॉचमनने कारचा नंबर बघितला का? नाही बघितला. कार पांढऱ्या रंगाची होती आणि ती ॲम्बेसिडर होती, एवढंच तो सांगू शकतोय. आणखी कोणी घटना बघितली? नाही, रस्त्यावर त्यावेळी दुसरं कोणी नव्हतं. ही घटना घडली का? नाही, तशी नक्की वेळ वॉचमन सांगू शकला नाही, त्याच्याकडे घड्याळच नाही. वॉचमन वाघमारेच्याच मागे उभा होता. साहेब, तो मला उद्देशून म्हणाला. साहेब, तुम्ही गेल्यानंतर थोड्याच वेळात हा माणूस इथे आला होता. किती वेळाने आला होता? फार तर फार 10-1 मिनिटांनी साहेब. म्हणजे ही घटना साधारण 2च्या सुमाराला घडलेली असावी. मी पाटलांकडे बघत म्हणालो. पाटलांनी मान डोलावले. मग वाघमारेला विचारलं, प्रेताची ओळख पटली का? हां, पटली. तुम्ही त्याला ओळखता साहेब? काय सांगतो? कोण आहे त्यो? मी कान टवकारले. विनोद रावत आहे त्यो, वाघमारे म्हणाला. मी ऐकलं आणि विस्फारित नजरेनं समोर पडलेल्या प्रेताकडे मी पाहतच राहिलो. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची चरित्र ही कादंबरी. आज या कादंबरीचा 7वा भाग आपण ऐकलात. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.